कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार. पवारांवर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो, मग आता ते का गप्प? नीलम गोऱ्हेंच्या विधानावरून संजय राऊतांचं हल्लाबोल. शरद पवार सिल्वर ओकवर 5:30 वाजता पत्रकार परिषद घेणार. साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय आरोपांवर पवार काय बोलणार याकडे लक्ष. उपसभापती नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात? माझ्याकडे पुराव्यासह सगळी माहिती. संजय राऊतांचा गंभीर आरोप. नीलम गोऱ्हे विश्वासघातकी, निर्लज्जबाई, लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं आणि ताटात घाण करून गेली. आरोपांवर उत्तर देताना संजय राऊतांचा संताप. एखाद्या महिलेला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? महिलांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नीलम गोऱ्हेंवरील राऊतांच्या टीकेनंतर संजय शिरसाटांचं उत्तर. नीलम गोऱ्हे पैसे घेतल्याशिवाय कोणालाही न्याय देत नाहीत. विधानसभेवेळीही माझ्याकडून पैसे घेतले. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विनायक पांडेंचा आरोप. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत आज महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरणार. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार. साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवतं. नीलम गोऱ्हेंनी संमेलनाच्या सदस्यांना 50 लाख आणि आयोजकांना मर्सिडीज दिली. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव. संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा उल्लेख. मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारीवर 15 मार्चला परळी न्यायालयात सुनावणी. निवडणूक शपथपत्रात अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार. धनंजय देशमुख मसाजो ग्रामस्थांसह बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भेटीला. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अन्नत्याग आंदोलनावर ठाम. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या गणेश नाईकांचा जनता दरबार. राजकारणासाठी नाही तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार. मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी. म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपात 2 वर्षांची शिक्षा दिल्याप्रकरणी आव्हान. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण. माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांची माफी मागतो. श्रीपाल सबनीसांचं वक्तव्य. नथुराम गोडसेंवरही घणाघाती टीका. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ॲक्शन मोडवर. टिळक भवनात 2 दिवस बैठकांचा सिलसिला. सपकाळांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षांसोबत बैठक सुरू. उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार. महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराज दौऱ्यावर. महाकुंभ शाही स्नान करत भक्तिदर्शन, मठ आणि साधू संतांची भेट घेणार. सोलापूरमध्ये ठाकरेंच्या सेनेनं कर्नाटकच्या बसला काळा फासलाय. बेळगावमधील कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कृत्याचा निषेध. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी बस सेवा 2 दिवसांपासून ठप्प. पुण्यातील नव्या जीबीएस रुग्णांची नोंद. राज्यातील रुग्णसंख्या 216 वर. 158 जीबीएस रुग्ण बरे, तर आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यातील 48 गावांचा पाणीपुरवठा ठप्प. आमगाव सालेकसा तालुक्यामधील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण. बनगाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्यानं हाल. 3 दिवसांपासून लिकेज दुरुस्तीचं काम सुरूच. बुलढाण्यातील केस गळतीतील रुग्णांची संख्या 293 वर. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात. वातावरणातील विषारी घटकामुळे केस गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज. राजधानी दिल्लीनंतर मुंबईची हवा विषारी. कर्करोगाचा धोका वाढला. दक्षिण मुंबईसह गोरेगाव, मालाड, बोरिवलीमधील हवा विषारी. खबरदारी म्हणून मास्क वापरण्याचं आव्हान. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट 6 दिवस बंद राहणार. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक घोषित. पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नवीन कसारा घाटातून वाहतूक वळवली.
इंडियाज गॉट लेटेंट शोमधील वादग्रस्त विधान प्रकरणी रणवीर अलाहाबादियाला राज्य सायबर सेलचं समन्स, आज चौकशीला हजर राहण्याचं समन्स. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज बिहारच्या भागलपूरमध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा केला जाणार. देशभरातील 9.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 22,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचं थेट हस्तांतरण. Cancer Healer Center, a new beginning.